तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच फेरबदल होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली आहे। फेरबदलामध्ये सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाणार असून अनेक ठिकाणी पदाधिकारी देखील बदलले जाणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन साजरा होतोय। त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमामध्ये रोहित पवारांनी ही माहिती दिली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये हे फेरबदल केले जाणार आहेत। साहेबांनी तसंच शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले, सुप्रियाताईंनी आदेश दिलेले की पुढच्या 15 दिवसांमध्ये काही प्रमुख ज्या काही संघटनात्मक आपली पदं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही सामान्य कार्यकर्त्यांना ज्याचं कुठल्याही नेत्याचा कुठलंही नातं नाही, कुठेही त्या ठिकाणी घराणेशाहीचं त्या ठिकाणी नातं नाही, अशा सामान्य परिवारातल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये आपल्याला पदं द्यायचेत असं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे। आता 2 दिवसानंतर आदरणीय आता ठीक आहे, पवारसाहेब माझ्यावर कदाचित नाराज असतील, सुप्रियाताई नाराज आहे, परिवाराचा एक मी भाग आहे की अन्नत्याग आंदोलन तू करतोय कशाला। पवारसाहेब नक्कीच तुम्ही मला आधी पण सांगितलेलं आहे, आता परत एकदा कधीतरी सांगाल, उद्या, पण मला एवढंच सांगायचंय, तुमच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। या वयामध्ये सुद्धा जर महाराष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या। परवा काही झालं तरी तिथं आपण अन्नत्याग आंदोलन करणार, म्हणजे करणार, आमच्या शेतकऱ्यासाठी त्या करणार, कारण